In this question, we have given that the sum of the slopes of the lines represented by x square minus 2xy tan theta minus y square equal to 0 is 4. That means we have given the addition of slope is 4. आपण m1 plus m2 is equal to 4 असं लिहून घेऊ शकतो. आता या इक्वेशनला आपण स्टँडर्ड इक्वेशन सोबत जर कंपेअर केलं म्हणजे ax square plus 2hxy plus by square equal to 0 सोबत तर a ची व्हॅल्यू आपली 1 आली आहे, b is equal to -1 आणि 2h. आता 2h काय असतं आपला 2h xy ची टर्म असते, तर xy च्या टर्मच्या सोबत कोणी आपला -2 tan θ आहे, त्यामुळे आपली 2h आपण -2 tan θ असं लिहू शकतो. आता आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, कोणता m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b. आपल्याकडे अजून एक हा फॉर्म्युला आहे. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 इज इक्वल टू -2h. आता मायनस जर मल्टिप्लाय केलं तर हा मायनस गायब झाला, आपल्याला 2 tan θ असं भेटला अपॉन b. b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे -1. -1 ने जर इकडे मल्टिप्लाय केलं तर -4 इज इक्वल टू 2 tan θ. 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला -2 इज इक्वल टू tan θ भेटला आणि थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली यावरनं tan इनव्हर्स ऑफ -2 भेटेल. सो ऑप्शन डी इज करेक्ट.